ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याच्याकरता कर्मसन्यास सांगितलेला आहे, संन्यास सांगितलेला आहे. मग त्याच्याकरता उदाहरण काही प्रमाण वगैरे आहे का नाही हो? तर श्रुतींचे पुराण दिले, प्रमाण दिले भगवान शंकराचार्यांनी. तसेच महाभारताचे सुद्धा प्रमाण दिले. महाभारतामध्ये आलं की नाही, तेज धर्माधर्मांच उभे सत्यानृते तेज, उभे सत्यानृते त्यक्त्वा येन तेजसी तत्यज, संसारमेव निस्सारं दृष्ट्वा सार दिदृक्षया प्रव्रजन्त्य कृतोत्वाः परम वैराग्यमाश्रिताः. किती छान श्लोक आहे. हे 2 श्लोक पाठत असले पाहिजे, भारी श्लोक आहेत पहा. तेज धर्माधर्मांच उभे सत्या येन तेजसी तत्यज, ज्याच्याद्वारे सगळं त्यागल्या जातं आणि त्याला त्यागायचं राहतच. माणूस कशाने त्याग करतो, कशाने त्याग करतो? अंतःकरणाद्वारे त्याग करतो की नाही? अंतःकरण चतुष्टयाद्वारे त्याग करतो. पण त्या अंतःकरण चतुष्टयाचा बाध करण्याची हिंमत करीत नाही. त्याला ते पण मिथ्या आहे असं मानायची भीती वाटते. अहंकार आहे ना, अहंकार म्हणजे काय? जीवभाव. वेदांताची भीती का वाटते? वेदांताची भीती याच्यामुळे वाटते, जगत नाही, हा आहे आणि नाही हे 2 पदार्थ होतात ना, द्वितीय होते द्वैत्व होते, आणि द्वैत झालं की भी वाटते. काय राहिलं पाहिजे? एकमेव अद्वितीय राहिलं पाहिजे. तिथं वर्म चुकते, म्हणून वेदांताची भीती वाटते. तसं का होत नाही? अहंकाराचा त्याग करीत नाहीत, जीव भावाचा त्याग करीत नाही. जीव असून सगळ्या जगताचा बाध, म्हणजे कशी कल्पना आहे? हा एकटाच राहणार, बाकी काहीच नसणार, मग ते कसं होईल? जग मिथ्या आहे, पण बायकून हे दोघंच सत्य. आता ते बायकोसाठी हे बी पाहिजे की नाही? म्हणजे हे दोघं जण झाले सत्य, आणि मिथ्या जगत एक. म्हणजे त्रैतवाद झाला. लोकांचा द्वैतवाद असते, याचा त्रैतवाद झाला. म्हणजे हा काय झाला? द्वैताच्या बी पुढे गेला. एक मिथ्या जगत, एक बायको, आणि एक हा स्वतः. मिथ्या मानायचं म्हणजे एक आपल्याहून वेगळं असं एक अस्तित्व त्याचं मानायचं असं नाही. मिथ्या मानायचं म्हणजे ब्रह्मस्वरूपच मानायचं, ब्रह्मस्वरूपाहून वेगळं नाही. तर त्या मिथ्या मानण्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मिथ्या नावाचा एक पदार्थ पुन्हा मानायचा, संसार मिथ्या हा एक, आणि पुन्हा हा एक सत्य. मग भीती वाटणार की नाही? द्वितीयाद भयम, 2 झाले की भेव आहेच. म्हणून एक कसं होता येईल त्याचा प्रयत्न केला, त्याची कल्पना केली पाहिजे, त्याच्याविषयी प्रश्न सद्गुरूला विचारले पाहिजे, शास्त्राचं त्या दृष्टीनं चिंतन केलं पाहिजे, आणि शास्त्रात चिंतन झाल्यानंतर त्या दृष्टीनं मनन, आणि त्या दृष्टीनं निधिध्यासन, तर मजा. बरं, पुन्हा हे पण किती छान आहे. कर्मणा बध्यते जंतुर विद्येयाच विमुच्यते, तस्मात् कर्म न कुर्वन्ति यतयः पारदर्शिनः, यतयः तस्मात् कर्म न कुर्वन्ति. कारण कर्मानं काय होतो? बांधल्या जातो, आणि विद्येनं काय होतो? मुक्त होतो. विद्या म्हणजे कोणती विद्या? ब्रह्मविद्या. कर्मानं बांधल्या जातो, बांधते ते. ती शेळीला समजा भ्रम झाला, कशाचा? सापाचा. शेळीला भ्रम झाला सापाचा, ती न बांधता बांधल्यासारखी होती, ती हालत नाही, डोलत नाही, काहीच नाही, एकदम अशी स्थिर होती, एकदम मोहन जाते, ती बांधल्या जाते एकदम. कशानं? त्या तिला सर्पच दिसतो सगळीकडं. कशानं? मग ती अज्ञानानं बांधली गेली की नाही, एकदम
शांत होती. म्हणजे अज्ञानानं माणूस न बांधता सुद्धा बांधल्या जाऊ शकतो, जसं शेळीसारखं. शेळीच्या जवळ बी येत नाही साप, तिला नुसता दिसला तरी बी ती काय होती, एकदम स्थिर होऊन जाते. मग ते बरोबर लक्षात येते त्या शेळीवाल्या माणसाला, तिला साप दिसलाय. बरोबर कानाला धरून ओढून इकडं तिकडं करतो तिला. मग ती बाजूला गेली, तिचं ते भ्रम निघून गेला, डोक्यातलं साप निघून गेला, तर मग ती होती नीट. तस आहे. इति शुकानुशासनम. शुकानुशासनामध्ये म्हणजे महाभारतामध्ये शांती पर्वात आलेले. इह अपि, आणि इह अपि म्हणजे इथं सुद्धा सर्व कर्माणि मनसा संन्यस्य इत्यादी. गीतेमध्ये सुद्धा सगळ्या कर्माचं मनाने काय केला पाहिजे, संन्यस्य त्याग केला पाहिजे, असं गीतेत सुद्धा आलं. मोक्षस्य अकार्यत्वात् मुमुक्षोः कर्मानर्थक्यम. कर्मानर्थक्यम, कर्म कसं आहे, अनर्थ, अनर्थ मोक्षस्य अकार्यत्व. का मोक्ष कसा आहे, अकार्यत्वात. मोक्ष अकार्य आहे, मोक्ष काय कार्य नाही. मग कार्य जे असते त्याचं कोणतरी कारण असते, मग कार्य नसल्यामुळे याचं कारणही नाही. मोक्ष, मोक्ष म्हणजे काय, काही न होणं आणि काही न करता काही न होणं, त्याचं नाव मोक्ष. म्हणजे कर्म करायचं आणि कर्म करून मोक्षाला प्राप्त व्हायचं असं नाही, कारण ते काय कार्य नाही. कार्य असतं तर एक कोणतं तरी कार्य करायचं, मग त्याचं तर काहीतरी फळ मिळणार. मग तसं नाही. नाही तर मोक्ष कार्य असता तर कर्माद्वारे त्याला प्राप्त करता आलं असतं. तर अकार्यत्वात मोक्ष कसा आहे, अकार्य असल्यामुळं मुमुक्षोः कर्मानर्थक्यम. मुमुक्ष करता कर्माचं अनर्थक्य आहे, काही कर्माला अर्थ नाही. ज्याला मोक्षाची इच्छा आहे तर कर्म काय करायचं, काय करायचं त्याला, मग जाणून घ्यायचं ज्ञान. नुसतं कळालं की काम झालं. भ्रमा करता कर्माची काही गरज आहे का, कर्म करण्याची गरज आहे भ्रमनिवृत्त होण्याकरता. भ्रमनिवृत्त होण्याकरता काय करायची गरज आहे, ज्ञान करायची गरज आहे. ज्ञान, ज्ञान करत नसतात, ज्ञान होत असते. त्याला काय असं असा आकार उकार काय नसते त्या द्यायची गरज. ज्ञान कळलं, कळलं की काम झालं. मिळविता पैगा तोषणाची वावगा केला होय, अशा पद्धतीनं ते दृष्टांत आहे ना. ते सांगू नये का. अहो ते बामणाचा दृष्टांत, सोमवार होता. तर एक काय असतो म्हणतात, ब्राह्मण असतो आणि त्याला ते काय असा काय असं थोडाच असा जोडजाड केलेला असाच दृष्टांत. म्हणजे ब्राह्मण असतो, सोमवारचा दिवस, आणि त्याला काय साप दिसतो बा. साप दिसल्यानंतर श्रावण सोमवार, सायंकाळची वेळ, साप घरात आले, देव आले घरात. देव जरी घरात आले तर मग आता घरातल्या माणसाला बाहेर निघायची वेळ आली ना. सोमवार आहे सगळं कळायले, पण साप निघाला तर असली नाग प्युअर, कसं बसा वाटन, कसं राहा वाटन. बरं आरडावरडा करा तर काय होईल, लोक येणार, पट्टे पाटे येतील आणि मारा मारा म्हणतील, आणि मग ते काय आपलं ऐकणार आहेत काय, मारून टाकतील त्या सापाला. सोमवार आहे आणि कसं मारायचं, आज सोमवार. पुन्हा मी पूजा करू लागलो महादेवाची, त्याच्यात साप दिसलाय, म्हणजे हे काय सामान्य चमत्कार झाला काय. पण मग ते भीती बी वाटायली मला, किंवा आता देवता आलेत, पण मग आता कसं घरात राहावं कसं.
दोन्हीकून ताप झाला. मग म्हणे आता देवा तुम्ही दर्शन दिलं ते लय चांगलं झालं पहा. आता तुम्ही आता जा बा, नमस्कार केला, जा देवा. पण देव काय झाला तयार नाही. काय करावं आता. मग म्हणे आता देवाला काय केलं पाहिजे. आता देवाला जाण्यासाठी तर काही पूजा गिजा केलीच पाहिजे. मग काय अक्षदम समर्पयामी, गंधम समर्पयाम, पुष्पम समर्पयाम, श्रीखंडम नैवेद्यम, धूपम दीपम सर लय केलं. म्हणजे काय आता ह्या क्रियेनं काही जाय ना. मग उपासना केली पाहिजे. काय केली पाहिजे. शिवमहिमनं म्हणू सुरू केलं. शिवमहिमनं पुष्पदंत वाच महिमन पारंते यज्ञ अख्खं काय झालं. शिवमहिमनं पूर्ण झालं. शिवमहिना पूर्ण झालं तरी देव बाप्पा काय हालायला तयार. काय केलं पाहिजे बा, लयच अवघड झाला. कर्मानं जाईनात, उपासनेनं जाईनात. मग काय करावं. आता शेवटचा पर्याय म्हणे एकदा आरती करू. आणि आरती केली की मग सगळीकडे सांगून देऊ. मग काय ते पोरं करताल ते सोडून देताल तिकडे देव बापाला, नाही तर मारतील, नाही तर काही करतील, हालाय असतात ना देव बापा. मग काय हो ते आरती गिरती लावली, हे केली, सगळे केले, मग गेले आरती गेले. लवथळती विक्राळा ब्रह्मांडी माळा म्हणायला गेले. असं जवळ जराशी आरती नेली की देव बापा नुसत्या आरतीच्या प्रकाशानच गेली, तिथं काही थांबले नाही. मग ते देव बापा होते का काय होती दोरी. आता ह्या ती होती दोरी आणि वाटला साप. मग तो साप कशाने गेला. ज्ञानाने गेला. कशाने गेला. उजेडाने ज्ञानाने गेला. हो कळालं काय दोरी आहे हे साप नाही. मग साप कशाने गेला. ज्ञानाने गेला. कर्माने गेला का नाही. फुलं गेलं वाहिल्याने गेला का नाही. उपासनेने गेला का. शिवमहिमनं म्हणल्याने गेला का नाही. मग गेला कशानं. ज्ञान झाल्यावर. हे साप नसून ही काय दोरी आहे. दोरी है कळालं की मग ते साप होता का नाही हे बी पता नाही लागला. असं असते ज्याचा भ्रम असते. भ्रम कशाने जात असतो. अज्ञानानं. आपलं ज्ञानानं जातो. अज्ञानानं भ्रम होतो आणि ज्ञानानं भ्रम जातो. दुसरा काहीही पर्याय नाही. ना कर्म नाही ना उपासना नाही. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. कशानं उपासनेला काय उपयोगी आहे असं उपासना. काय बुद्धी भेद होत नाही. किती ज्ञान सांगा तुम्ही, ज्याला करायची उपासना ती करतातच. ते ह्याला खोटं समजतात. त्याचा काय बुद्धिभेद नाही. बुद्धी वाढते त्याची आणखी प्रगल्भ होती. बुद्धिभेद काय आणि झाला तर बरं आहे की. बुद्धिभेद झाला कमीत कमी विचार तर करेल. इतक्या दिवस बिना विचाराचाच राहिला. शंका तर निर्माण होईल. इथून शंकेपासून तर सुरुवात आहे. इथं या वेदांत चिंतनाची सुरुवातच कशापासून आहे. शंकेपासून. बुद्धिभेद झाला तर काय हरकत आहे. हो द्या बुद्धिभेद. बुद्धिभेद करायला तर जन्माला आले साधू संत. लोक रात्रंदिवस या संसारामध्ये गुरफडून पडलेले आहेत. या विषयामध्येच आनंद मानायला लागलेले आहेत. याचा बुद्धिभेद तरी कमीत कमी करू. बुद्धिभेद केला की लगे विचार करायला. खरंच बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. बुद्धिभेद झालं तर चांगली गोष्ट आहे. लय चांगली गोष्ट. सुरुवात झाली. पहिली स्टेप. बर काय शंका मला शंका. हा कर्म आणि उपासना. ज्ञानाने मोक्ष झाल्यानंतर कर्म आणि उपासनेचं काय करायचं. काय नाही. मोक्ष प्राप्ती करता ज्ञानाचा आणि कर्माचा काही संबंध येत नाही. जसं त्या बामणाला काही संबंध आला शिव महिम्नाचा किंवा फुलं गेलं वाहण्याचा. पण
हा ते अज्ञानी. मग काय ह्याच्यात तेच चालला की विषय. अज्ञाना करता कर्म आहे अज्ञानी. हो जितके अज्ञानी आहेत तितक्या सगळ्याला कर्म करायला सांगितले. त्याच्याशिवाय पर्याय नाही. अज्ञानाला कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. हा भाष्य का आता तुम्ही आतापर्यंत काय वाचलं ऐकलं? हा काय कोण नास्तिक कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं हे माहित आहे का? हो मग चित्त शुद्धी करता होईल ना कर्म, सहाय्य होईल चित्त शुद्धी करता. त्याच्यानंतर चित्त स्थिर होण्याकरता कर्मोपासना काम येईल. ज्ञानामध्ये तिचा काही एक तीळ मात्र संबंध नाही. मार्गावर आधार म्हणावा लागेल. शुद्ध कर्म निष्काम कर्म करून अंतःकरण शुद्ध झालं म्हणून ज्ञानाकरता ते अधिष्ठान तयार झालं. हा तसं मग त्याच्यात कोण बाद, त्याच्यात काय कोणी विरोध करायला का तुम्हाला? करत नाही. मग कर्म पूर्णच कर्माचा निषेध करता येत नाही. ज्ञान प्राप्तीच्या साधनाला तुम्ही लागले किंवा ज्ञान प्राप्ती झाली तर कर्माचा निषेध आहेच. आणि ज्ञान प्राप्ती झाल्यावर कर्म तर आपोआपच सुटणार आहे, त्याला सोडायची बी गरज नाही. आणि जे ज्ञान प्राप्तीच्या साधनाला लागलं त्याला बी कर्म सोडावं लागणार आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे बाकीचे सगळं तुम्हाला अहम करता ना अहम भोगता अहम कर्म हे आमका कर्म करीशे हे भाव सोडून द्यावा लागेल की नाही? जरी म्हणत असले तोंडानं तरी मनामध्ये तरी संकल्प असा करावा लागेल की करता मी नाही भोगता मी नाही, तरच ज्ञानाचं चिंतन होईल. नाहीतर मग ती पोपच पंच होईल की तोंडाला तर बोलायला लागला वेदांत वगैरे वगैरे, पण अंतकरणामध्ये जरासा असा आतमध्ये येऊच देईना, भिडूच देईना. रोज नेहमी एवढाच भाव, मी करताय मी भोगताय. करता आणि भोगत्यापणाविषयी एवढी आसक्ती का आहे मला हेच कळत नाही. कशामुळे एवढी आसक्ती करता आणि भोगत्यापणाविषयी? विषयामध्ये सुकले वाटतंय त्याच्यामुळं? कशामुळं? कारण काय? हो पाप आणि पुण्याची एवढी गोडी लागली कशामुळं? पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? फळ. कोणतं फळ? जे सुख देते ते. आणि सुख पुण्य कोणतं सुख देणार आहे? कोणतं सुख देणार आहे? विषयापेक्षा दुसरं देणार आहे? काही ब्रह्मसुख देणार आहे कर्म? विषय सुख देणार आहे. विषय सुख तर कसं आहे? क्षणिक आहे, नाशवान आहे. पुण्य तरी कशा करता न्यायला लागले? कशा करता? विषय सुखाकडेच न्यायले. आणि पाप तर काय तुम्हाला तर माहितच आहे. पापाचं फळ काय? दुःख. दुःखाला कोणाला दुःख नसावंच वाटते सगळ्या जगाताला. दुःखाचा विषयच नाही. ज्ञानोबा स्पष्ट पुण्यात्मक हे पापे स्वर्गा जायचे. आणि स्वर्ग सुख तरी काय? विषय सुखावून दुसरी निराळी गोष्ट आहे का? शुद्ध पुण्य म्हणजे ज्ञान. ज्याला ज्ञानाकडे ज्याची प्रवृत्ती होती ते खरं शुद्ध पुण्यवान आहे. कर्म आणि उपास आपलं काय करता भोगत्याविषयी एवढी आसक्ती काही कामाची नाही. करता भोगता भाव सोडून दिला पाहिजे, सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमीत कमी एवढं तरी मानलं पाहिजे की करता भोगतापणा माझा सुटून गेला पाहिजे. एवढा आग्रह, दुराग्रह नसावा. आता कर्म उपासना आहे कशा करताय? अंतकरण शुद्धी करता, चित्ताच्या स्थिरते करता. याच्यात काय वाद आहे? याच्यात काही संशय आहे का? शास्त्राने सांगूनच दिलंय की. मग त्याच्यामध्ये नास्तिकवाद कशाचा आला? नास्तिक कशाला म्हणायचं? नास्तिक हो वेद निंदका. आणि हे ज्ञान कोण सांगितलंय? वेदानं सांगे. उपनिषदाच आहे की उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. उपनिषद काय वेदावर भिन्न आहेत? वेदच आहे साक्षात. उलट निर्णय वेदांत. वेदाचा निर्णय तर जबरदस्त असतो. शेवटी निर्णय दिला. उपनिषद सांगितलं म्हणजे काय केलं? निर्णय दिला. ह्या सर्व वेदांना, अपार अनंत असणाऱ्या वेदाला काय सांगायचे? हे सांगायचे कर्माचा त्याग झाला पाहिजे. कर्माचा त्याग कोणी करू शकत नाही. कर्माचा त्याग होत असतो. कर्माचा त्याग, एक कर्माचा त्याग करतात
जिथं दुःख वाटतं ज्या कर्मापासून त्या कर्माचा त्याग करतात, पण दुसरं कर्म करणार. कंटाळा आला कशाला, कुठं पायी जायचा म्हणजे परिक्रमा करायचा किंवा मग दर्शन करायचा, 1-1.5 घंटा दर्शन करायला बारीला लागायचा, ते कर्म करणार नाही. कर्माचा त्याग केला आम्ही, घरी येऊन ते मोबाईल पाहत बसणार. हे कर्म नाही का? कर्माचा त्याग होत असतो का? अज्ञानी लोकांना कर्माचा त्याग होतच नाही. एक कर्म जे तुम्हाला दुःखदायक कर्म आहे त्याचा होई करताल त्याग, पण जे सुखदायक कर्म आहे जरा तिथं जराशी गोडी वाटते ते सुरू करणार. मग नाही म्हणे आता काय बिड्या सोडून द्यायच्या आपल्याला, बिड्या खायच्यात प्यायच्यात नाही, बिडी प्यायचीच नाही, विषयच नाही. मग काय करायचं? बिडी सोडून दिली, बिडीचा त्याग केला. बिडी जेव्हापासून सोडून दिली तेव्हापासून सिगरेट सुरू केली आपण. हा, एक मला सिगरेट सोडून दिली, गांजा सुरू केला आम्ही. सोडून काय द्यायचं? सुटलं पाहिजे. सुटणार तर आहेच. वेदांताचं चिंतन करीत राहिलं की ते आपोआप करता भोगता भाव जो आहे तो आपोआप गळून जातो. काय म्हणले? सांगा सांगा. काय नाही दृष्टांत सांगायला नको पाहिजे असं म्हणले होते आधी, त्यामुळे लांब. पहा बरं आता हे असं लांब होत्या. असो. कर्माचा त्याग करू नका, कर्माचा त्याग होणार आहे. फक्त काय करा, वेदांत चिंतनाचं अनुसंधान चालत राहू द्या, ज्ञानेश्वरी वाचायचं चालूच राहू द्या. दुसऱ्या वेदांताच्या विचारसागरावर निष्ठा नाही, वृत्तीप्रभाकर निष्ठा नाही, ब्रह्मसूत्रावर निष्ठा नाही, नसू द्या. ज्ञानेश्वरी निष्ठा आहे ना, ज्ञानेश्वरी ते बी निष्ठा, पारायणावर निष्ठा ठेवू नका आणि पाठांतरावर त्याच्या अर्थाच्या अनुसंधानावर निष्ठा ठेवा. आपोआप ते ज्ञानेश्वरी म्हणजे सगळ्यात मोठा वेदांताचा ग्रंथ आहे. आपोआप कर्म सुटणारे, उपासना सुटणारे, कशाच्या चिंतनानं? ज्ञानेश्वरी. बाकी जाऊ द्या, हे ब्रह्मसूत्र उपनिषदन हे त्याचं काय घेणं देणार. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्याच्यावर निष्ठा आहे तेवढंच करा, काम झालं. तुम्ही बी ह्याच मार्गावर आहेत. मग ज्ञानाच्या मार्गावर. काय ते नुसते पारायण करणारे काय अज्ञानीच मार्गावर म्हणावं लागतं ना. त्याच्या मनात सुद्धा भेव वाटते अर्थ पारायण नाही, अर्थ नाही पाहत. काय करायचे? पारायण करायचे, साधना करायची. नाही, भाव धरून वाचावी. भाव धरा की, भाव धरला काम होते. भाव धरून करायची, प्रेमानं करायची. भाव धरून म्हणजे नुसतं भाव धरून म्हणजे ते एखादी मूर्ती आहे, दगड आहे, त्याची पूजा असं थोडंच. भाव धरून म्हणजे त्याच्यावर निष्ठा ठेवून, ज्ञानेश्वरी निष्ठा ठेवून. ज्ञानेश्वरी कळण्याकरता वाचली पाहिजे का वाचण्याकरता वाचली पाहिजे एवढंच सांगा. कळण्याकरताच वाचली पाहिजे की नाही? मग हे तर सांगायचं आम्हाला. ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे की आमचं काम झालं. ज्ञानेश्वरी कळाली की साधू संतांचं काम झालं. काही गरज नाही मग बाकी पुढचं. बरं झालं ज्ञानेश्वरी हे वारकरी संप्रदायात मग बरं आहे. नाही तर वेदांती ठोकलेच असते ह्या वारकऱ्यानं. दिसल तिथं हाणला असता, दिसल तिथं हाणला. काहीच करता येत नाही. ज्ञानेश्वरी मोठी मेखच मारून ठेवली, काहीच करता येत नाही. बर चला, लयच लांबलं हो. मोक्षस्य च अकार्यत्वात् मोक्ष हो कर्मानर्थक्यम. मोक्ष अकार्य, मोक्ष काय कार्य नाही. मग कार्य नसल्यामुळं मग कर्म तरी कशाला. आता पूर्व पक्ष लगेच उठतो, पण म्हणायला लागतो नित्यानी प्रत्यवाय परिहारार्थम अनुष्ठेयाने इति चेत. नित्यानी म्हणजे कर्माने. नित्य कर्म जे आहेत की नाही ते प्रत्यवाय परिहारार्थम अनुष्ठेयानी. प्रत्यवाय म्हणजे जे नित्य कर्म नाही केल्यानंतर लागणारं पाप त्याला म्हणायचं प्रत्यवाय. ते प्रत्यवाय होऊ नये है ना.
प्रत्यवाचा परिहार व्हा त्याच्याकरिता नित्यकर्माचं तर अनुष्ठान करावं लागेल की नाही. तुम्ही बाकी सगळे कर्म सोडून द्या ना, नैमित्तिक काय काम्य कर्म सोडून द्या, पुन्हा दुसरे सगळे किती कर्म आहेत, किती प्रकारचे कर्म आहेत, नित्य नैमित्तिक काम्य निषिद्ध, हे सगळे कर्म सोडून दिले तरी पण नित्यकर्म तर करावंच लागणार प्रत्येकाला. जे वेदविहित जे सांगितलेलं आहे, ब्रह्मचार्याने काय केलं पाहिजे, संध्यावंदन केलं पाहिजे, गृहस्थाने काय केलं पाहिजे, आश्रम विचार षटकर्माचा, वानप्रस्थी संयोगी, सगळे जे कर्म ज्याला त्याला सांगितलेले ते तर जे नित्यकर्म तसं करावंच लागणार का नाही. आणि नाही केलं तर पाप लागल. मग ते पाप निवृत्त होण्याकरता कर्म करणंच लागल तुम्हाला, असं कोण म्हणे, पूर्व पक्ष. तर उत्तर देतात न, काय करत नाही. हो कसं काय. असन्यासी विषयत्वात प्रत्यवाय प्राप्ते. हे जे प्रत्यवाय प्राप्ती कोणाकरता, जे असन्यासी आहे. संन्यास म्हणजे काय, कर्माचा त्याग, आणि कर्माचा त्यागाचं विधान श्रुतीने केलेलं आहे. म्हणून संन्यासाला काय प्रत्यवाय लागणार आहे, म्हणजे कर्म न केल्याचं पाप कसं काय लागणार. कर्म सोडणं हेच त्याचं काय, शास्त्रानं सांगितलंय. संन्याशानं कर्म काय केलं नाही पाहिजे, कर्म सोडून द्यायचं, कर्माचा त्याग करायचा नाही. आता इतक्या श्रुत्या झाल्या की नाही, श्रुती स्मृती पुराण सगळ्याचं उदाहरण दिलं. तर मग असन्यासी विषयत्वात प्रत्यवाय कोणाचा विषय, पाप पुण्य, पाप कोणाचा विषय, जे असन्यासी. तो काय संन्यासाचा विषय नाही. नाही अग्निकार्याद्यकरणात संन्यासीनः प्रत्यवाय कल्पितुम शक्य न शक्य. हे न इथं लावायचं शक्यपशी. प्रमाणे प्रत्यवाय हे अशास्त्री चालतात, पावन अवस्था जरी झाली, माऊली निवृत्ती जाताना सांगते उपनयनाच्या वेळी, निवृत्तीनाथ म्हणजे आपल्याला गरज नाही, जमत नसते. पावन अवस्था म्हणजे पवित्र अंतकरण जरी झालं तरी काय नाही. नाही नाही म्हणे आमचं अंतकरण शुद्ध आहे, आम्ही मनाची माळ आहे, आमच्या गळ्यात माळ घालणार नाहीत, असं जमणार नाही. बालयोगी महाराजांकडे कोणतरी संन्यासी आलता, तिथं पण जेवायची वेळ झाली, बालयोगी महाराज तुम्ही स्नान करून या चंद्रभागेला जेवाय. आम्ही ज्ञानगंगेतून आलेले, ज्ञानगंगे आम्हाला आंघोळीची जेवायला ठसका लागला, पाणी आणून पाणी, ते ज्ञानगंगेचंच पाणी प्या म्हणजे. आता काही लोक कर्म त्याग केल्याचं नाटकं करतात, ते नाटकाचं काय नाही आहे नाही. नाटक ही दांभिकता आहे. आणि जो खरोखरच ज्ञानगंगेत आलेला आहे तो म्हणत बी नाही आम्ही ज्ञानगंगेत नाहलो ना, आम्ही दुनियात नाहलो दारीत ना. ते 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 तसं त्या गप्पा मारीत नाही. ते त्याच्या अवस्थेत निर्वाहापुरते अन्न आच्छादन, कुठं जात नाही, कुठं येत नाही. गेले तरी बी काय बिघडत नाही. कर्म केलं तरी त्याचं तीळ मात्र त्याला लवलेश लागत नाही. त्यानं लौकिक प्राप्त केला तरी चांगलं आहे, नाही केला तरी चांगलं आहे. काय त्याच्याविषयी आसक्तीच नसल्यावर काय असते, ती वस्तू असली काय नसली काय, अशा पद्धतीने. न असं काही नाही म्हणे संन्याशाला काय नाही प्रत्यवाय लागत नाही, कारण प्रत्यवायाचं कर्माचं विधानच नाही ना. कर्माचं विधान असलं तर कर्म नाही केल्यावर पाप लागन. जसं संन्यासाचा तो विषय नाही, असन्यासाचा विषय प्रत्यवाय म्हणजे नाही. अग्निकार्याद्य करणात संन्यासीनं प्रत्यवाय कल्पितून न शक्य. अग्निकार्य वगैरे अग्निहोत्रादी जे आहेत ना कर्म, त्या कर्माविषयी संन्यासाची प्रवृत्ती नाही किंवा संन्यासाला विधान नाही. म्हणून प्रत्यवायाची कल्पना करणं शक्य नाही, तिथं योग्य नाही. संन्यासाला प्रत्यवाय लागेल अशी कल्पना करणं योग्य नाही. यथा ब्रह्मचारिणाम असन्यासीनाम अपि कर्मिणाम. जसं ब्रह्मचारी
असन्यासी म्हणजेच कोण, गृहस्थी किंवा गृहस्थी किंवा वानप्रस्थी समजा, कर्मिणाम अपिकर्मिणाम, हे जे यांना नाही कर्म केलं तर काय लागते, पाप लागते. तसं संन्याशाला कर्म नाही केलं तर पाप लागत नाही. जे अज्ञानी आहेत, असन्यासी म्हणजे कोण, गृहस्थी. ब्रह्मचारी बी आता त्या अवस्थेपर्यंत पोहोचला नाही, रस्त्यानं आहे, वाटेनं आहे, तर त्यांना जर कर्म नाही केलं तर काय होणार, पाप लागणार. त्याचं मत मानून वास्तविक तसा सिद्धांत नाही केल्यावर काही होतच नाही, केलं तर होते, नाही केलं तर होत नाही. तेच सांगतात पुढच्या वाक्यामध्ये. न तावत नित्यानाम कर्माणाम अभावात एव भावरूपस्य प्रत्ययस्य उत्पत्ती कल्पितुम शक्या. श्रुती सांगतात कथमसतः सज्जायेत. जसं की नित्यानाम कर्माणाम अभावात एव नित्य भावरूपस्य प्रत्यवायः उत्पत्ती. पा जे नित्यकर्म आहे, नित्यकर्म समजा नाही केलं, नित्यानाम कर्मणाम अभावात, अभाव असल्यामुळं किंवा अभाव ते हे काढून टाका, पंचमी नुसतं असं लक्षात घ्या की नित्यकर्म समजा केले नाही तर, नित्यकर्म नाही केले तर भावरूप असणारं प्रत्यवाय म्हणजे कोण, पाप. भावरूप पाप म्हणजे नित्यकर्म कसं आहे, नित्यकर्म न करणं हे काय झालं, अभावरूप, आणि पाप होणं काय झालं, भावरूप. अभावापासून भावाची उत्पत्ती होती का, तेच सांगायचे की नित्यानाम कर्माणाम अभावात, नित्यकर्म कसं आहे, नाही केलं म्हणजे त्याचा झाला अभाव, आणि त्या अभावापासून भावरूपस्य प्रत्यवायः उत्पत्ती न कल्पितुम शक्या, कल्पितुम न शक्या. भावरूप असणारं पाप त्याची उत्पत्तीची कल्पना होणं शक्य नाही. त्याच्याकरता काही आहे की नाही प्रमाण, का मनानच श्रुती सांगते कथम असतः सत जायेत. असतः सत कथम जायेत, असत पासून सत कसं उत्पन्न होईल, असत पासून सत उत्पन्न होत नाही. कसं होईल याचा अर्थ काय, होत नाही. इति असतः सत. केलं नाही तर पाप लागत नाही का, कोणाला, अज्ञानाला सगळंच लागते, पाप लागतंय आणि पुण्यही लागते. ज्ञानाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही, हे सिद्धांत पक्का ठेवायचा. पाप पुण्य अंगी नातं. विषय कोणात चाललाय, संन्यासी, ज्ञानानुष्ठान करणारा किंवा ज्ञानाला प्राप्त झालेला, आणि त्यानं जर कर्म नाही केलं तर त्याला पाप लागल. त्याच्याकरता अभावरूप कर्मापासून, म्हणजे अभावरूप कर्म म्हणजे कर्म न करणे, हेच काय कर्माचा झाला अभाव, त्याच्यापासून भावरूप पापाची कशी उत्पत्ती होईल. कारण अज्ञानी तसा सिद्धांत पक्काच आहे की कशापासून होणार नाही, अभावापासून भाव होणार नाही उत्पन्न. कर्म नाही केलं तर काय होणार नाही, पापही उत्पन्न होणार नाही ना. कर्म नाही केलं पाप नाही, पुण्यही नाही, सिद्धांत पक्का आहे. पण आपण नुसतं बिना कर्माचं राहू शकतो का. देव तिसऱ्या अध्यायात म्हणतात ना, जातु कर्म नाही कष्टित क्षणमपि. तर काहीच करायचं नाही तर काही न करणं हे बी काय होते, मग एक करणं होते. काही असा कोणी शहाणा नाही, काहीच न करणं तर आम्हाला अपेक्षितच आहे ना. बसा ना एका जागेवर समाधी लावून, समाधीचा अभ्यास करा, योगाचा अभ्यास करा, पण ते बी जमत नाही. हो, वा, देईल तो अन्न वस्त्र दाता. मग बसणं तर अपेक्षित आहे, पण बसू शकतो का माणूस. जो अज्ञानी जीव आहे तो बसण्याची कल्पना कोणी करू शकते का.
तिथं असा लगेच उठतो की लगेच हे नाही केलं तर हे ना, आम्ही कर्म सोडून दिले, आम्ही सगळं सोडून दिले. भजन हरिपाठ घेत नाहीत, काकडा घेत नाहीत, त्याच्यानंतर काय वारी गिरी ते सगळे कर्म सोडून काय करायले, काय नाही टमाटे लावले तर ते तोडायचे, मार्केटमध्ये न्यायचे, हे करायचे कर्म. आम्ही आता कर्माचं घेत नाही. मग हे का काय नाही म्हणे, आता आम्ही काय नाही मठाचं बांधकाम सुरू केले आणि ते पाणी गिनी मारावं लागते आणि ते पाठगीर ते वगैरे बंद केले. कर्मात कवर आता कर्मात अडकायचं ते नाटक बंद. आता आम्ही कुठं जात नाहीत, कीर्तनाला जात नाहीत, ना कोणाच्या प्रवचनाला जात नाहीत, आणि ते कशाला जात नाही, इथंच राहतो आम्ही. इथं राहून काय करतो, शेती फळबाग, परत कीर्तन हे बंद. ते कवर करायचं आता काय 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 म्हातार झालो आता काय ते चालूच राहा ते कवर बी. पण मग हे बाकीचे धंदे लय सुचतात मग असंही. म्हणून कर्म कोणाला आहे, पाप पुण्य कोणाला आहे, अज्ञानाला. तसा नियम काय, अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही, पण हा बिना कर्माचा राहू शकत नाही. मग त्यापेक्षा उगाच दुसरं तिसरं कर्म करण्यापेक्षा, निषिद्ध कर्म करण्यापेक्षा विहित कर्म करून त्याविषयी फलाची आसक्ती सोडून दिलं तर ते काय होईल, ते कितीतरी कल्याणाला प्राप्त करून देईल. सगळ्यात मोठं जे कल्याण आहे ते प्राप्त करून देईल. इति असतः सत जन्म असंभव श्रुते. श्रुतीनं प्रतिपादन केलं, श्रुतीचं वचन आहे काय, असतः सत जन्म असंभव. असतापासून सतचा जन्म कसा आहे, असंभव आहे. माय पण कल्पित, आणि बाप पण स्वप्नातला, आणि माय पण स्वप्नातली, आणि लेकरू जागृतीत कसं होईल, होऊ शकत नाही. बर. यदि विहिताकरणात असंभाव्यम अपि प्रत्यवायम ब्रूयात वेदः तदा अनर्थकरः वेदः अप्रमाणम इति उक्तम स्यात्. यदि जर असं मानलं, कसं, विहिताकरणात जर विहित जे आहे आणि ते जर नाही केलं तर असंभाव्य, म्हणजे ते काय झालं, असंभाव्य. म्हणजे असंभाव्य म्हणजे काय, संभव नाही असं सुद्धा. अपि प्रत्यवायम ब्रूयात वेदः ब्रूयात. असंभाव्य असं प्रत्यवाय म्हणजे पाप जर कोण सांगू लागला, वेद सांगू लागला, तर वेद काय होईल, अनर्थकर होईल. वेद काय होईल, अनर्थकर वेदः. आणि मग अनर्थकर जर असेल वेद, अप्रमाण, ते जर सुख प्राप्ती काही साधन करून दे, सुखाच्या प्राप्तीचं काही साधन दाखीनं करूनही देईना. मग कर्म करण्यामध्ये बी काय, कर्म आता हे नित्य कर्म करणं काय लय सुखानं करते का माणूस, सुख त्याच्यात मानते वेगळी गोष्ट, पण लय सुख होत असते काय, सकाळी उठान लगे 5:30ला संध्या करान, पुन्हा सायंकाळी बी सगळे कामधाम सोडायची, संध्या करायची. सुख मानणं वेगळं हो, सुख आहे काय खरंच, जपमाळ करायची, पुन्हा गायत्री जपा, हे करा ते करा, प्राणायाम, लय अग्निहोत्र करा. तर करते वेळी, अनुष्ठान करते वेळी बी काय दुःखच आहे. आणि समजा पुन्हा अनुष्ठान नाही केलं तरी पुन्हा त्याचं पाप लागणार, आणि ते बी पुन्हा काय दुःखच. पण करते वेळी दुःख, नाही केलं तरी दुःख. असं शक्य आहे का, असं जे असंभाव्य म्हणजे न करण्यापासून पाप निर्माण होणार, म्हणजे असतापासून सत निर्माण होणार, असं जर वेद सांगत असेल है ना, म्हणजे दोन्हीकून बी दुःखच जर वेदाचं म्हणणं असेल की इकडून दुःख तुम्हाला आणि तिकडून दुःख, चांगलाच वेद ताप लावला तर वेद काय होईल, अनर्थकर. अनर्थ म्हणजे दुःख, दुःखकर होईल वेद. आणि दुःखकर वेद कसा होईल, अप्रमाणम इति उक्तम स्यात्. असं अप्रमाण होईल. म्हणून विहितस्य करणाकरणयोः दुःख मात्रम फलत्वात्. कारण विहित केल्यानंही दुःख
आणि विहित न केल्यानं हे दुःख है ना. विहितस्य कर्ण आणि अकर्ण है ना. केल्यानं कर्ण आणि अकर्ण. जे कर्ण केलं तर काय संध्या वंदनादी तिथं तुम्हाला तर माहितच आहे, तुम्ही सगळे नित्यनियम करणारे लोक आहेत. आणि त्याच्यानंतर नाही केलं तर पुन्हा पाप. केल्यामध्ये दुःख न केल्यामध्ये पाप लागते. मग ते दुःख मात्र फलत्वात. वेदाचं फल काय राहील? नुसतं दुःखच. म्हणून अनर्थकर होईल. म्हणजे अनर्थकर असेल त्याला कोण प्रमाण मानते? अप्रमाण होऊन जाईल. तथाच कारकम शास्त्रम न ज्ञापकम इति अनुपन्नार्थम कल्पितम स्यात् न च एतत् इष्टम. हे काय बरोबर नाही. काय बरोबर नाही हो? तसंच कारकम शास्त्रम न ज्ञापकम. शास्त्र कारक होईल, ज्ञापक होणार नाही. कारक होईल, ज्ञापक होणार नाही. वेद कसा आहे? ज्ञापक आहे. वेद ज्ञान करून देणारा आहे. वेद नियामक नाही. तर हे वेद कसा होईल? हे होईल, कारक होईल, दुःख देणारा होईल. त्याच्या ठिकाणचं ज्ञापकत्व निघून जाईल आणि हा दुःख कर होईल, असं सांगायचं तात्पर्य. आणि हे अनुपन्न अर्थ आहे. हे अर्थ अयोग्य अर्थ आहे. हे अयोग्य अर्थाची कल्पना होईल. हे काय योग्य आहे का? वेद कसा आहे? ज्ञापक आहे, कारक नाही. आणि असं जर तुम्ही मानलं तर वेद कारक होईल. अनुपन्न अर्थ म्हणजे अयोग्य अर्थाची कल्पना करावं लागल. आणि न च एतद् इष्टम, हे काय इष्ट नाही, हे काय कल्याणकर नाही. कारक म्हणजे कर्मफल देणारा. समजा धरा की कर्मफल देणारा नियामक. तर वेद नियामक थोडाच आहे. वेद काय? ज्ञापक आहे. वेदाच्या ठिकाणी ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. त्याला दुःख देण्याची, सुख देण्याची, दुःख देत बसण्याची शक्ती का? इथं तर वेद काय व्हायला? मग दुःख कर व्हायला लागला, दुःख देणारा व्हायला लागला. कारण की विहित कर्म करायचं ते बी दुःखच. त्याच्यापासून फळ मिळते का? नित्य कर्मापासून काय फळ मिळते? ते मीमांसक म्हणतात काही फळ मिळत नाही. पण नाही केलं तर पाप लागते, असं त्याचं मत आहे. कोणाचं? ह्या समसमुच्चयवाद्याचं. पाप न लागणे हेच त्याचं फळ. म्हणजे आता किती अवघड आहे. म्हणून तर त्याचंच खंडन चालले. पाप न लागणं हे जर त्याचं फळ आहे त्या कर्माचं, तर कर्म काय लय सुखदायक आहे का? कर्माचं फळ काय असतं? मग सुख किंवा दुःख. कर्म न करणं झालं पाप, आणि पापाचं फळ काय? दुःख. मग आता आम्ही नित्यने कर्म करायलो त्याच्यात लय आम्हाला लय सुख व्हायला असं आहे का? काय दोन्ही कुण दुःख झालं की मग दुःख रूप आहे का तुमचा वेद? दुःखाचं हे करणार आहे का? पुरस्कार करणार आहे का वेद? कारक आहे का वेद? का ज्ञापक आहे? एवढं तरी सांगा. ते वेद कारक होईल आणि असा अनिष्ट अर्थाची उपपत्ती होईल. अवघड नाही. तुम्ही लक्षात घ्या की जराशी गोष्ट आहे ती. कृतीत कशाला आणायचं? कृती सोडून द्यायची. कृती आपण मी करणार नाही, मी करता नाही, भोगता नाही. मी करता नाही, भोगता नाही असा भाव दृढ केल्यानंतर कृती काय राहते? कृती सुटून जाते. बर. तस्मात् न संन्यासीनां कर्माणि अथ ज्ञान कर्मणोः समुच्चयानुपपत्तिः. म्हणून संन्यासाकरिता कर्म न कर्माणि. संन्यासीनां कर्माणि न, कर्म नाही संन्यासाकरता. म्हणून काय? ज्ञान कर्मणोः समुच्चय अनुपपत्ती. ज्ञान आणि कर्माचा समुच्चय सांगणं काय नाही, योग्य नाही. ज्ञान आणि कर्म हे सोबत अनुष्ठेय नाहीत. बरं, बात बन गई.
जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धी ती. आणि याच्यातून स्पष्ट होते. कशातून? ह्या वळीतून, आता 3ऱ्या अध्यायाचा जो श्लोक आहे त्याच्यातून स्पष्ट होते की ज्ञान आणि कर्माचा काय नाही, समुच्चय नाही. जायसी चेत्कर्मणस्ते म्हणजे बुद्धी जायसी, बुद्धी श्रेष्ठ आहे असं जर तू म्हणत असेल तर मला कर्मामध्ये का प्रवृत्त करतो? ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मला कर्मामध्ये का प्रवृत्त करतो? आणि कर्म कसं आहे? घोरे कर्मणी, घोर कर्म आहे, घोर कर्मामध्ये मला प्रवृत्त का करतो? असा जो याचा आक्षेप आहे कोणाचा? अर्जुनाचा. त्याच्यावरूनच हे लक्षात येतं, स्पष्ट होतं की ज्ञान आणि कर्म हे दोघं सोबत अनुष्ठान करण्यायोग्य नाही. त्याचं अनुष्ठान वेगवेगळं आहे. ज्ञानाचं अनुष्ठान वेगळं, कर्माचं अनुष्ठान वेगळं, समसमुच्चय नाही. अर्जुनस्य प्रश्नानुपत्ते, अर्जुनाच्या प्रश्नाच्या युक्तीप्रमाणे जे असं अर्जुनानं प्रश्न केला की नाही त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की काय नाही, समसमुच्चय नाही. देवाला समसमुच्चय सांगायचा नाही. माथे केवी श्रीहरी नरसी पार्था संग्राम करे ये लाजसी नाम अघोरी लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. महाघोर कर्मामध्ये मला प्रवृत्त करण्यामध्ये तुला लाज वाटत नाही? आणि काय म्हणतो? मित्र म्हणतो. आणि पुन्हा काय म्हणतो? अर्जुना तुझ्यासारखा माझा भक्त नाही रे, तू लय आवडतो मला, लय आवडतो म्हणताय ना. आणि काय करतो? घोर कर्मामध्ये मला प्रवृत्त करतो. वा रे वा, याला म्हणतात मित्र. कुठं लांब होता? तिकडं तिकडं नेलं तिकडं जाते. मग बंद करू काय?